दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. हिंगणघाट पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई. 27,50,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल 27,50,280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली होती की संजय सांबरे राहणार गोविंदपूर हा त्याच्या शेतामध्ये असलेल्या टिनाच्या बंड्यांमध्ये रात्रीच्या वेळी 52 ताश पत्त्यांचा पैशांचा हार जीतचा जुगार खेळवत आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन हिंगणघाटचे ठाणेदार आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 ते 18 ऑगस्ट 2026 च्या रात्री दरम्यान जामगाव गोविंदपूर शेत शिवारातील संजय सांबरे यांच्या शेतातील बंड्यामध्ये पंचांसमक्ष जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाई दरम्यान संजय ज्ञानेश्वर सांबरे वय 50 वर्ष राहणार गोविंदपूर, शेतमालक स्वप्नील ज्ञानेश्वरराव बालपांडे वय 32 वर्ष राहणार संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट, शेख सलमान शेख रहमान वय 32 वर्ष राहणार स्टेशन फैल वर्धा, पंकज भारत बेलेकर वय 38 वर्ष राहणार समुद्रपूर, अंकुश गजानन एलमुले वय 48 वर्ष राहणार लसणपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा, प्रवीण नारायण पाटील वय 33 वर्ष राहणार समुद्रपूर, श्रीकृष्णा बबन राऊत वय 34 वर्ष राहणार समुद्रपूर, भारत चंद्रकांत उंडे वय 34 वर्ष राहणार रंगारी वॉर्ड हिंगणघाट, सुनील विठ्ठलराव वरघणे वय 40 वर्ष राहणार अल्लीपूर, मुजीब शेरखान पठाण वय 45 वर्ष राहणार वायगाव हळद्या तालुका समुद्रपूर, अमर सिंग गुरु बच्चन सिंग भादा वय 26 वर्ष राहणार संत चोखोबा वॉर्ड हिंगणघाट, वसीम शकील कुरेशी वय 43 वर्ष राहणार अल्लीपूर, अतुल रूपराव शिरभाते वय 42 वर्ष राहणार छागाणी नगर जुना धामणगाव तालुका धामणगाव जिल्हा अमरावती, सूरज विजय आस्कर वय 28 वर्ष राहणार हनुमान वॉर्ड हिंगणघाट, पंकज विठ्ठलराव देवतळे वय 38 वर्ष राहणार संतोषी माता मंदिरामागे ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट, प्रवीण मधुकर चिडे वय 48 वर्ष राहणार हनुमान वॉर्ड हिंगणघाट, आशिष माधवराव देशमुख वय 24 वर्ष राहणार इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट, अनिकेत माधवराव वणकर वय 23 वर्ष राहणार इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट आणि शुभम श्याम अंबेरे वय 30 वर्ष राहणार इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट असे एकूण 19 इसम 52 ताश पत्त्यांचा पैशांचा हार जीतचा जुगार खेळताना पंचांसमक्ष रंगेहात आढळून आलेत. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून आणि घटनास्थळावरून 1,73,230 रुपये रोख, 24,20,000 रुपये किमतीचे वाहन, 1,57,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन तसेच 50 रुपये किमतीचे जुगार साहित्य असा एकूण 27,50,280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार नरेंद्र डाहाके, श्रीकांत खडसे, दिनेश तुमाणे, विनोद बुरिले, प्रवीण बोधाणे, मुकेश येले, पोलीस नाईक नरेंद्र आरेकर, निलेश सिंग सूर्यवंशी, पोलीस शिपाई सागर सांगोले, प्रमोद जाधव, राजेंद्र ढगे, कुणाल टोनपे आणि आकाश कुंबरे यांनी ही धडक कारवाई केली. दक्ष पोलीस न्यूज साठी केलदास ढाले, हिंगणघाट. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.